तर काय म्हणते मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे? तर GTA 5 च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर यार आज आपल्यासोबत आहे फ्रँकलिन दादा, सॉरी मायकल भाऊ पाटील. दरवेळेस आपण फ्रँकलिनचाच मध्ये का नाव येतं यार. तर काय विषय नाही. तर आपला मायकल भाऊ पाटील बघा समोर बघतो हा एक कार्टून. अरे हा कोणता जंगली दानव आहे रे बाबा. भाऊ मी काय म्हणतो, डोरेमॉन बघत जा ना यार. हे काय येड साडे बघू राहिलो तू. जाऊ दे सोडा भाई, टी आज बघायचीच नाही यार. एकदम भंगार शो लागतं याच्यामध्ये. तर चला आता मस्त उठू, जरा कपडे वगैरे घालू. आणि आज ना यार माझी गाडी मला मॉडिफाय पण करायची बरं का. मॉडिफाय करायची ना, म्हणजे एकदम आपण बघा फ्रँकलिनची गाडी पण मॉडिफाय केली होती. आणि मॉडिफाय केल्यानंतर ती मस्त चोरी पण झाली होती, आहे का नाही? पण तर हा नाही भाई, हिला चोरी नाही करायचं. पण एक सेकंड, मार्टिन मद्रास होता, मला मेसेज का बरं येतोय? फायनली आय हॅव रिसीव युअर पेमेंट्स. ओके. तर मित्रांनो विषय काय आहे ना, की एका वेळी की मायकलने काय केलं, मार्टिन मद्रासोचं घर पाडलं होतं. एकदम डोंगरदऱ्यांमध्ये होतं ते घर. तर तिकडं ना मार्टिन मद्रासोचं घर पाडलं होतं. आणि मग ते मार्टिन मद्रासो काय बोलला की म्हणे मला ना $2 लाख मला पाहिजे म्हणे ते घराची किंमत. नाही दिली ना तर मी तुला माराल म्हणे. तर फायनली आपल्या जे आपण चोरी केलेली होती ना, तर त्याचे जे पैसे वगैरे आलेले मित्रांनो, तर त्याचे पैशांमधून मी $2 लाख हे मार्टिन मद्रासोला दिले. आता बघा माझ्याकडे आहे $80,000 जास्त आहे. ॲक्च्युली $90,000 आपल्याला टोटल भेटले. आपण बघा ज्वेलरीची हायस्ट केलेली, म्हणजे ज्वेलरी शॉप पण चोरलं होतं. ओके. तर सेम त्या पैसे लेस्टरने काय केलं की ते चोरी केलेला माल एकदम विकून दिलेला आहे दुसऱ्या देशामध्ये. आणि त्याचेवाले पैसे जे आले ना ते आपल्याकडे पण आलेले आहेत. तर काय विषय नाही भाई, मायकल भाऊकडे $80,000 भाई, कमी नाही यार, एकदम झकास आहे भाई. एकदम मोठे 2-3 बंगले तर आरामात येऊन जातील. ओके. तर मला आता माझी गाडी मॉडिफाय पण करायची आहे. एक विचार करतो की नवी गाडी घेऊनच टाकू यार. खूप जण म्हणतात की म्हणे फॉर्च्युनर वगैरे घे म्हणे, पण ठीक आहे बघू यार. पण सध्यापुरतं ही वाली गाडी पण ठेवायची, कारण कधी पण बघा अशा बाया मध्ये का रस्त्यामध्ये राहून गाडीचा फोटो काढून राहिली ती पागल. पोरींना हेच धंदे येतात का रे? फोटो काढायचे, कुठं खायला जा फोटो काढा, बाहेर फिरायला जा फोटो काढा. अरे किती नालायक म्हणावा यार. मला एवढं अजिबात आवडत नाही बरं का यार. एकदा पोरांना अजिबात आवडत नाही, आहे का नाही? मला खरं सांगतो, एक माझा मित्र आहे ना भाई, 10 वर्षापासून आम्ही सोबत आहे. एक फोटो नाही भाई सोबत आमचा. हा नाही यार, एकदम म्हणजे पोरी काय म्हणता भाई, 1 वर्ष पण झाला नाही भेटून लगेच भाऊ फोटो काढून घेतात. हा ना था भाई यार. हा जो कार्यकर्ता आहे ना, हा चिंटू मेकॅनिक आहे बरं का. आणि एक आहे आपला बेनी भाऊ. चिंटू मेकॅनिक भाई छोट्या मोठ्या मॉडिफिकेशन्स करतो, आणि जो बेनी भाऊ नाही तो बेनी एकदम तगडे मॉडिफिकेशन करतो. एकदम तडकती भडकती गोष्ट करायची असेल तर तो करतो. बाकी आपल्याला थोडंफार करायचं म्हणून मी चिंटू भाऊकडे आलेलो आहे. आणि बंपर वगैरे आपण बदलून टाकू यार. मागचं बंपर आहे, मागं कोण बघता रे भाई. पण तरी जाऊ दे, मरू दे. कलर वगैरे पण एकदम बदलवायचा आपला. ब्लॅक कलर नाही आवडत यार. थोडा इंजिन वगैरे एक्झॉस्ट, हा भाई एक्झॉस्ट भाई तगडे लावायचे आपल्याला. हे वाले एक्झॉस्ट एकदम भारी आहे. आणि टायर पण हे मस्त रे. याला काय म्हणतं हे, फेडर ना. ग्रिल कोणती घेऊ एकदम अशी क्लीन. ही वाली मस्त आहे भाई, एकदम झकास. ओके. बाकी हे आहे हुड दबंग. अमेरिकेमध्ये ना याला हुड म्हणतात बरं का. आपण कसं बोनट म्हणतो तसं यांना हुड म्हणतात. बाकी एकदम व्हेंटिलेशनवाला हुड घ्यायचं आहे आपल्याला, जे की एअर वगैरे जाण्याकरिता मदत करत. हे वालं मस्त आहे, ठीक आहे बरं आहे. दुसरं कोणतं आहे नाही यार, ही गाडीला आपल्याला बसतच नाही का. बाकी याचं काय नाही, याची काही गरज तर नाही आहे आपल्याला हॉर्न वगैरेची. बरोबर, ते हॉर्न जे आहे ते बेसिकच राहू दे आपल्याला. लाईट्स लावणे गरज पाहिजे भाई, लाईट्स एकदम महत्त्वाचे भाई. एकदम निऑन लाईट लावू आपण. ओके. निऑन कलर भाई, खालच्या बाजूला पण आपण 4ही बाजूला कलर लावून देऊ, मस्त रे. आणि कलर पण बदलून टाकू. कलर आपला ठेवू आपण एकदम ब्ल्यू कलर, एकदम झकास दिसतो खालच्या बाजूला. आणि निऑन नाही, आता झालं निऑन कामचं झालं आपलं. हेडलाईटमध्ये कलर नाही बदलू शकत का आपण? नाही यार, तो बेनी भाऊ करू शकतो, नाही करावं. नंबर प्लेट पण कोण बदलवतं यार, मरू दे. कलर चेंज करायचा सगळ्यात महत्त्वाचा भाई, कलर. तर कलर नाही आपण कोणता कलर करायचा रे? ब्ल्यू कलर करायचा का? ब्ल्यू सिल्वर आहे. बाकी हे तर नॉर्मल आहे, चमकणारे कलर आहे भाई. एकदम असा तडकता भडकता कलर पाहिजे रे. लाल रंग तर नाही भाई, लाल एकदम कसा वेगळा तरी वाटतो भाई. याचा सांडबिण आपल्याला ठोकून द्यायचं नाही का लाल रंगाने. थोडा डार्क ब्ल्यू असं हे हा मस्त आहे भाई, एक नंबर भारी कलर आहे नाही का भाई, जबरदस्त रे. आता दुसरा तो वरचा वाला कलर आहे ना, तो पण आपण बदलून टाकू, हा वाला. ओके, घेतला ना भाई, जबरदस्त. अबा कलरची किंमत $350 $400 आहे बाबा.
एवढं खतरनाक 10-20 हजारचा कलर, कमी बोललो असेल मी. रूफ घ्यायचं भाई एकदम मस्त. हे भारी का नको, जाऊ दे, साधंसुद्धा रूफ ठेवू आपण, एवढं पण टाकण्याची गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न आपले याचा काय विषय, स्कर्ट्स. अच्छा खाली का, ओ याला पण आहे का, याला काय म्हणतात स्पॉइलर घेऊ आपण एखादं चांगलं. हे वाला भारी आहे. इथे दुसरं वाला स्पॉइलर असं थोडं असं वाकडं स्पॉइलर होतं बघा, टार्झन द वंडर कार मूवीसारखं होतं नाही का ते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करायची आहे टायर्स. हे सस्पेन्शन आहे, सस्पेन्शनची अशी आपल्याला काही गरज तर आहे नाही. टर्बो लावणं गरजेचं भाई, टर्बो सिलेंडर्स लावू, एकदम जबरदस्त स्पीड वगैरे वाढेल आपली. उरले भाई आपले टायर सगळ्यात महत्त्वाचे. हे भंगारवाले टायर, एकदम ब्लॅकवाले टायर घेऊ आपण, ब्लॅक डिझाईन. आणि मधल्या बाजू कसं तर रेड रंगाचा ब्रेक आहे नाही का, एकदम भारी दिसतो. ब्लॅक कलरचं एकदम चांगली डिझाईन नाही भेटत आहे रे. हे खालच्या बाजूला आहे पण ते माझ्या गाडीला अवेलेबलच नाही आहे यार. शेट, चिंटू भाऊकडे नाही आहे, बेने भाऊकडे भेटेल ते, पण थोडंसं महाग भेटेल. जाऊ द्या, आपल्याला साधंसुद्धा काम करायचं, जास्त काय करायचं नाही याच्यामध्ये. थोडं काय मोठं मॉडिफिकेशन असेल ना तर आपण बेनीकडे जाणार. एखादं घेतो यार, एखादं मस्त चांगलं. हे वालं तर आहे भाई, भारी दिसतंय. तर चला यार, खूप झालं वेळ. आपण काय करू की बुलेट प्रूफ टायर, हो वेट आपण बुलेट प्रूफ टायर पण करून घेऊ. टायर इन असेल ओके, मस्त रे. कसं टायर बिअरला का गोळ्या बिळ्या लागल्या ना तर मग टेन्शन नाही राहत नाही का, लवकर फुटत नाही रे टायर, असा विषय. बास, तर फायनली मित्रांनो, हां रे विंडोज पण आपण ब्लॅक केले वाटतं ना, ओके. तर फायनली मित्रांनो गाडी आपली मॉडिफाय झालेली आहे. नॉर्मल गाडीपेक्षा एकदम झकास गाडी आपण बनवून आणली बघा, एका नाही एकदम सॉलिड. आधी कशी होती आणि आत्ता कशी बघा, एकदम डार्क ब्ल्यू कलर. बाय इंटेरियर पण थोडं मॉडिफिकेशन झालं असतं तर बरं झालं असतं. नाही, इंटेरियरचा कलर वगैरे नाही बदलत वाटतं. बघा टायरचा स्मोक पण आपण घेऊन घेतलं नाही करावं, ते सांगायचं बोलायचं राहिलं सॉरी. टायरचा स्मोक म्हणजे टायरमधून जो धूर निघतो ना, एकदम जबरदस्त वाटतं. जरा का नाही भावडी का ती दिदी का, जाऊ दे मरू दे. चलाचा काय विषय नाही आता. पण एक सेकंड, सिग्नलवर थांबणं गरजेचं आहे का. ट्रेसी काय म्हणते, अबे यार ट्रेसी पागलच यार, मरू दे. अरे यार सॉरी बाबा, चुकी झाली. ओके, तर भाई मार्टिन मद्रासो काय म्हणतोय की म्हणे, ए भाऊ थांब ना. अरे मला ठोकत होता, स्वतःची गाडी ठोकून दिली बाबू. माझी गाडीचा स्क्रॅच पडला. थांब तू साईडला लाव, साईड. ए हरमी, उतर. नाही भाऊ, तू फुटला भाई, तुला सुट्टी नाही आता. तू उतर बादशाह, तो तंगडच तोडतो मी. थांब, तुझ्या नाण्याची टांग झाल्या. अक्कल आहे का तुला, का रे अक्कल आहे का, दिसत नाही का नवी गाडी आहे. हां नवी म्हणजे सॉरी जुनीची आहे, पण केलं आपण नवीन. अरे यार स्क्रॅच पाडून दिला भाई बिन कामाचा राव. नाही तर काय यार, एवढा खर्च केला आपण, परत रिपेअर करावं लागेल यार आपल्याला गाडी. शेट, जाऊ दे. तर मी काय म्हणतो, मार्टिन मद्रासोचा आपण फोन केला होता, सॉरी त्यांनी मला मेसेजमध्ये सांगितलं होतं की म्हणे फ्री झाल्यावर मला फोन कर. तर मायकल भाऊ त्याला फोन केला आणि मग मार्टिन मद्रासो काय म्हणतो की म्हणे एक महत्त्वाचं काम आहे, पटकन माझ्या बंगल्यावर आहे म्हणे. तो म्हणे मायकल वाड्यावर या म्हणे माझ्या, एकदम जबरदस्त काम आहे म्हणे, तुम्हाला सांगतो म्हणे मी, तूच करू शकतो म्हणे हे काम. तर ठीक आहे, आपण जाऊ मार्टिन मद्रासोकडं त्याच्या वाड्यावर. बाकी मला आधी गाडी रिपेअर करावं लागेल यार, परत चिंटू मेकॅनिक म्हणून भाई तू परत गाडी घेऊन आला का. हां भाई परत गाडी घेऊन आलो, तुला पैसे देऊ राहिले, तुला गाव राहिला तो एवढा, फक्त रिपेअर करायची आहे. रिपेअर कॉस्ट जेवढी भाई नाही करावं. वाव, $100 7-8 हजार रुपये खर्च आला राव. नाही तर काय यार भाई, चिंटू मेकॅनिक पण गाडी मस्त मॉडिफिकेशन करतो बरं का, एकदम भारी. जाऊ दे चला, आता खूपच टाईमपास झाला आहे. आता मला ना मार्टिन मद्रासोकडे जायचं आहे. तर त्या कार्यकर्त्याने मला बोलवलं होतं, म्हणे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणे, पटकन आहे म्हणे, मग तुला त्याचे पैसे पण भेटतील म्हणे, एवढं बोलला भाई तो. आता गॅरंटीत ना भाई, तो पैसे देऊ राहिला. तो स्वतः एक कार्यकर्ता, तो 2 नंबरचे कामं करतो तो. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं इथे काहीतरी काम सांगितलं, म्हणजे आता त्याचा घराचा पत्ता नाही इकडे आहे बरं का. त्याचा जो कोठी बंगला आहे ना भाई, घर नाही त्याचं, एकदम हवेली बरं का, म्हणजे फार्म हाऊस आहे त्याचंवालं. हे बघा इथं आहे. ठीक आहे, तर आपण जाऊ. अच्छा, उलटं जावं लागेल का आपल्याला. हे ट्रकवाले असे मध्ये येतात बघा. हे नाले एक मध्ये कायला उभी करून ठेवली यांनी गाडी, पागलच यार. एक नंबरचा आरमुठा आहे भाई तो. पक्के इंडियन लोकांसारखे वागतं बरं का इथले लोक पण. गाडी कुठं मध्ये उभी करून देतील, कुठं टनाबिनाला इंडिकेटर देणार नाही, काही नाही, नुसते मध्ये करतात राव. एकदम बैलबुद्धी लोक राहतात इथं पण.
आपण थोडी तिथेच गाडी चालवतो बरं का. हां, आपण नाही अशी येडीचाळी करतो बघा. ठीक आहे भाऊ, काय हरकत नाही. अशी कट मारून गाडी काढू आपण एकदम जबरदस्त. टाईमपास नाही करायचा आता, जास्त वेळ मी घालणार नाही याच्या पाठीमागं. ओके. हा काय विषय, ते काहीतरी लोचा झाला वाटतं पाठीमागं बरं का. अरे गाडी नीट बघून चालवणार आहे नाना. हे गॅरंटेड बलास गँगवाले बरं का. सॉरी बलास गँग नाही रे, हे बायकर्स गँगवाले, बायकर्स. चालू तू मला कायला मारू राहिला. अरे मी एक सेकंड भाऊ, तो मला मारतोय. नाही आता गेले भाई तुम्ही. थांबा मी यांना जोडल भाई, आता काय हरकत नाही. उतरू का. नाही गायब झाले. साल्यांनी माझी गाडीची परत वाट लावली भाई. मागून गोळे बिळे ठोकले, काचबीच फोडून टाकली राव. बघा ना यार, म्हणजे माझा काही संबंध नाही बरं का. हा फक्त माझ्याकडून एक चुकीने गोळी चालली गेली, पण भाई असं नाही करायचं ना राव. त्यांचं काय खाल्लं का मी. कोण काय होत भाई, बायकर गँग यार. बायकरवाल्यांशी पण पंगा नाही घ्यायचं भाई, ते पण एकदम नालायक लोक आहे ते पण. तर चला यार, काय विषयाने पोचलो मित्रांनो आपण मद्रासोच्या गल्लीमध्ये नाही सॉरी, त्याच्या फार्म हाऊसच्या एरियामध्ये. आणि इथं काय राडा राहिला काय. आणि हे याचे 2 करण अर्जुन इथं उभे करून ठेवलेले यांनी, जे की आपल्याला शक्यतो अडवणार नाही ते, कारण त्यांना माहिती ह्या बायकाले. कारण बायकासोबत ऑलरेडी भेट झालेली ना रे मार्केट मद्रासोची, आणि त्यांनी बोलवलं आहे आपल्याला भाई. आपण आपल्या मर्जीने नाही गेलो आहे, त्याचा माझा काही संबंध पण नाही. पहिली गोष्ट त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे जाऊ द्या, आपली गाडी तर राहू देऊ. तसं काय होणार तर काही नाही. काय झालं तर सोडाल ना मी मार्केट मद्रासोला. तर याची काही भाडीचे टट्टू इथं. मग मला या मार्टिन मद्रासोचं नाव ऐकून ना ते मॉर्टिनची आठवण येते. मॉर्टिन माहिती आहे का तुम्हाला, ते नाही का मच्छर मारायचं मशीन आहे बरं का, एक लिक्विड आहे सॉरी. तर त्याचीच आठवण येते. फक्त या भाऊनी आपल्यासोबत काही स्कॅम नको करायला भाई. काहीतरी स्कॅम जर केला ना यांनी, तर मी ते मॉर्टिनचे नशेच देऊन याला तडपून मारेल मी. हां, या मद्रासीला. चल बरं भाऊ, तुझ्या त्या मद्रासोला बोलव बरं. पागल नाव आहे याचंवालं. आपलं कसं नाव एकदम सॉलिड आहे नाही करावं. गेला तो बोलवायला आणि आला भाई. हाय. अच्छा, हा बघा म्हातारा. अच्छा बरं का, आय थिंक याची भेट झाली होती आपली मायकल आणि आपलीवाली, म्हणून त्यांनी परत बोलवलं आपल्याला. ओके. तर मित्रांनो, हा कार्यकर्ता काय म्हणतोय म्हणे की, आता मी तुम्हाला सांगतो एकदम हळूहळू गोष्ट, की मार्टिन मद्रासो मालानी एकदम भारी तर नाही म्हणू शकत त्याला, पण एकदम रिस्की काम दिलेलं आहे. तो मला काय म्हणतोय की लॉस सॅन्टोसमध्ये ना आज एका कार्यकर्त्याचं, एक म्हणजे मोठा पॉलिटिशियन येणार आहे, एक नेता, तर त्या नेत्याची चोरायची आपल्याला गाडी. आणि ती गाडी म्हणजे काही सुपर कार वगैरे नाही आहे, एक लक्झरी गाडी आहे. आणि त्या लक्झरी गाडीची किंमत करोडोमध्ये येते. आणि ती गाडी याला पाहिजे मार्टिन मद्रासोला. आणि याच्याकडं पण आहे भाई, याची पण लायकी आहे चोरायला जायची. पण हा काय म्हणतोय की म्हणे चोरी करायचं काम ना तुमचं जास्त एक्सपिरियन्स आहे म्हणे याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की चांगलं काम ते करू शकतात. म्हणून त्यांनी मायकलला बोलवलेलं आहे. मायकल कसे गाडी काय भाई, तू काय पण चोरायला लाव, मायकल चोरूनच घेईल नाही का. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवलं. आणि चला यार, मला इकडं निघावं लागेल. पण यार तो नेता आहे कोण, तो पॉलिटिशियन नेमका कुठला आहे काय आहे हे नेमकं मला पण माहिती नाही आहे. आपल्याला आयडिया नाही, त्याचं नाव गाव पत्ता आहे का मला सांगितलं नाही आहे. बाकी तो काय बोलला की म्हणे मला लोकेशन पण नेमकं माहिती नाही कुठं होणार आहे काय, पण एवढं माहिती की आजच होणार आहे म्हणे, आज दुपारच्या वेळेस. आणि आता सध्या सकाळ म्हणजे 11-12 वाजलेली आताचे. मार्टिन मद्रासोकडे फरारी कुठून आली बे. फरारी ना याचीवाली. हां तीच आहे, पर्पल कलरची. भैया मार्टिन मद्रासो पण गाड्यांचा लई शौकीने वाटतं बरं का, आपल्यापेक्षा भारी आहे. याला पण गाड्यांची लई सवय लागली. भावड्या बघून चालव, आपण असे न कालवणार आहे म्हणून. पण यार काही बोला, पण तो कार्यकर्ता त्यांनी आपल्याला असं काम दिलं आहे की पॉलिटिशियनची गाडी चोर भाई. हिरो नाही ना यार, डायरेक्ट नेता. आणि तो नेता एकदम खतरनाक निघालं तर काय विषय होऊन जाईल. माझं तर मॅटरच होऊन जाईल राव. मी लेस्टरला विचारतो, लेस्टरकडनं थोडंसं म्हणजे लेस्टरला फोन करून विचारू आपण की काय मॅटर म्हणजे याच्याबद्दल थोडंफार. ओके, तर लेस्टर भाऊनी फोन उचलला आपला. ओके, तर मित्रांनो लेस्टर काय बोलला की म्हणे मी तुला अर्धा तासामध्ये सांगतो म्हणे की कुठे काय होणार आहे सगळ्या गोष्टी. तर तोपर्यंत थोडी वाट बघ. अर्धा तास म्हणजे थोडी जास्त वेळ सांगितला त्यांनी. 5-10 मिनटामध्ये लेस्टर लगेच सगळ्या गोष्टी, सगळा डेटा बाहेर काढाल नाही का. पूर्ण शहरामध्ये लेस्टरचे असे ना खबरी पसरलेले बरं का. कुठे काय होत असलं तरी बघा असे. आज थोडासा काही विषय का रे माझ्यासोबत. 2 वेळा मला लाल रंगाच्या गाड्या मध्ये करताय बरं का.
ओके तर भाऊनो, लेस्टरचा मला फोन आला आणि लेस्टरने मला एक जबरदस्त बातमी दिली आहे. लेस्टर काय बोलतोय म्हणे की काही कॉन्फरन्स वगैरे काही मोठी काही रॅली वगैरे नाही निघणार आहे म्हणे त्या नेत्याची. एक ना मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आहे. मेडिकल कॉलेजचं ना एक उद्घाटन आहे. ते उद्घाटनला म्हणजे एक समारंभ आहे. तर त्या उद्घाटन समारंभामध्ये तो व्यक्ती येणार आहे म्हणजे तो पॉलिटिशियन. आणि हे आहे त्यांनी दिलेलं लोकेशन. हे जे कॉलेज आहे ना मित्रांनो, हा पूर्ण एरिया हे पूर्ण नवीन नवीन कॉलेज बनलेलं आहे लॉस सॅन्टोसमध्ये. आणि ह्या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे म्हणे, असं तो लेस्टरने मला सांगितलं आहे. आणि इथंच भेटेल म्हणजे तुला ती गाडी. बाकी बघू यार नेमकं भाई. पण लेस्टरने मला एक वॉर्निंग दिलेली आहे, जर का जाशील तर भाई सांगता नाही येत म्हणजे तुझ्यासोबत काय ना काय होऊ शकतं. आणि लेस्टर काय करणार नाही याच्यामध्ये. लेस्टर काय बोलला की म्हणे मी प्लॅन नाही केलेला म्हणे या चोरीचा, हे तुला त्या मार्टिन मद्रासोने सांगितलेलं आहे म्हणे. पण मला एक गोष्ट बघू दे, माझ्याकडे गन आहे का चांगली. नाही यार, माझ्याकडे भाई पिस्तलमध्ये पण एक आहे, शॉर्टगनमध्ये पण एमओ कमी आहे भाई. शट, सप्रेसर वगैरे पण नाही राव. एक काम करतो मी, आधी ना ॲम्युनेशनमध्ये ना स्नायपर घेतो एखादी. इथं एक आहे पण हे थोडं जास्त लांब आहे रे. इथं आहे का एखाद जवळपास. ओके तर ओके हां इथं आहे बघा. तर आता मी ना इकडे ॲम्युनेशनमधून एक तगडी अशी ना एक स्नायपर वगैरे घेतो आणि ॲडव्हान्स स्कोप पण लावतो. आणि भाई एमओ तर काही एवढी काही गरज नाही आहे. 2 म्हणजे 10-15 बॉडी गार्डला आपण टपकवणार, जास्त काही नाही. कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं भाई कोणाला जास्त मारायचं नाही आपल्याला कोणालाच. आपल्याला फक्त चोरायची ती गाडी. जर एकदम आरामात भेटली तर काय हरकत नाही, पण आरामात नाही भेटली तर भाई काहीतरी राडा आपल्याला करावाच लागणार आहे भाई. पण तो पॉलिटिशियन कसा आहे काय मला अजिबात आयडिया नाही मित्रांनो बरं का, खरं सांगतोय. आणि मला नाव पण नाही माहिती यार. लेस्टर पण बोलला की म्हणजे त्याला पण एवढं काही नेमकं कळालं नाही आहे, फक्त येणार आहे एवढं त्याला पण माहिती आहे. बाकी त्याचं नाव गाव ते काहीच माहिती नाही, तो कुठून आला काय आला. पण तरी बघावं लागेल भाई. मोठा आमदार खासदारच असेल बरं का, एकदम भयानक कार्यकर्ता असेल तो, खरं सांगतोय. गन्स फॉर यू असं काहीतरी आहे इथं, गन्स फॉर सेल सॉरी ॲम्युनेशन. तर ओके भाई, एक तगडी स्नायपर दे रे भावा. स्नायपर कुठे. हां ही भेटली. एक जबरदस्त सप्रेसर पण घेतो आणि ॲडव्हान्स स्कोप पण घेतो. $2,500 ॲडव्हान्स स्कोप आहे भाऊ, एवढा महाग भाई. स्नायपरच डायरेक्ट लाखो रुपयाची हे छान व्हायला. आता गंदा विषय. चला ठीक आहे भाई. आर्मर पण महत्त्वाचं रे यार, आर्मर मी विसरलो कसं काय. थोडी तगडंवाला आर्मर घेऊ. हे वाला महाग आहे बाय, मस्त रे काय आयुष्य. आर्मर पण घेतलं बाय आपण एकदम जबरदस्त. म्हणजे कसं गोळी वगैरे जास्त आपल्याला काय अफेक्ट होणार नाही म्हणून आर्मर पण घेतोय भाई. पाऊस पण सुरू झाला यार. शेट हे सॉरी कधींचा सुरू येतो, पण यार मला पावसाचं वातावरण जास्त आवडतच नाही राव. शेट ठीक आहे, मार्किंग करून घेतो मी इथं, कारण इकडं आपल्याला जायचं आहे. पण एक सेकंड यार, तिकडं पोलिस तर राहतीलच ना, आणि नॉर्मल लोकांना आय थिंक तिकडे एंट्री लवकर भेटणार नाही. एक आयडिया माझ्याकडं, मी पोलीस बनून जाऊ का तिकडं. हा भाई त्याच्याशिवाय पर्याय नाही यार. पोलीस बनवून आणि पोलिसांची गाडी घेऊन जातो. नाही का, तो इंडिकेटर पण मारत नाही यार. हे आरमोठे लोक आहे पूर्ण, मध्येच घुसला नाही का तो उजव्या बाजूला. ओके तर भाई बरं झालं मी पोलीस स्टेशनच्या जवळच आलो नाही करावं इकडं. एक काम करतो, इकडं बघा पोलीसची गाडी पण आहे, काय हरकत नाही. आणि एखादी मी माझी गाडी यार इकडे लपवून देतो, नाहीतर भाई पोलीस स्टेशनच्या समोरून गाड्या चोरीसुद्धा व्हायला लागल्या राव. एक काम करतो, हा जो एरिया नाही इथं सध्या कोणीच नाही आहे, एकदम शांत एकदम बोळ आहे ही. तर ह्या बोळीमध्ये माझी गाडी ना इकडे मस्त अशी पार्क करतो, कोणी चोरायला नको फक्त भाई. याच्यात चोरलं तर भाई मायकल भाऊ पाटीलची गाडी चोरली गेलेली भाऊ. जे चोरली तर भाऊचा विषय खोल करून टाकेल मी काय. अरे ना इथं पावसाळा आहे साधा, तू नंगा घेऊन फिरू राहिला. शर्ट भेटतं तर घालायचं राव. ठीक आहे तर भाई, एखादा पोलीसचा ड्रेस जर मला भेटला ना यार तर कामच होईल नाही का, एकदम भारी काम. पण सध्या आय थिंक पावसाळा म्हणून पोलीस काही सुट्टीवर आहे का. अरे आहे का कोणी. अबे कोणीच नाही आहे. तुला पोलीस स्टेशनमध्ये पोलिस राहत नाही राव, मजा घे का. उघडं करून गेलेले भाई. आज काही रविवार सुट्टी बिट्टी तर नाही ना राव आज. कोणी दिसत पण नाही आहे. इकडच्या बाजूला जातो, इकडं नक्की गॅरंटीमध्ये पाठीमाग नाही. इथं 1-2 जण सुट्टा मारून भेटतातच, बिडी पेत राहत नाही करावं इकडं पोलिस. ओके तर मित्रांनो बघा, एक भेटला रे आला आपला पोलीस भाऊ आला. तर याला मी एका कोपच्यात घेणार आणि याचे सगळे कपडे काढणार, नंगा भोंगळं करणार मी याला. भोंगळं नाही मारणार नाही मी याला, फक्त बेहोश करून याचे कपडे काढतो. मित्रांनो तर भाई सीन काय झालेला आहे, तो ना आता ह्या गॅरेजमध्ये गेलेला आहे आणि ह्या गॅरेजमध्ये जाऊन ना तो काहीतरी करतोय, बिडी फुकतोय साला. सुट्टा मारून आला. एक सेकंड, मी याला पाठीमागून जाऊन कोपच्यातून ना
माझ्याकडं काही बॅट वगैरे तर नाही आहे, मी ना बंदुकीने ना याला बेहोश करतो असा मस्त रे, जबरदस्त, कोणाला कळालं पण नाही. आणि याची मी आता फटक सटक भाई कपडे काढतो आणि याला नंग करून याच्यावाले कपडे घालून घेतो भाई मी आता, एकदम भारी. गन ठेव यार, गन नाही चालवली भाई मी काय. ओके तर मित्रांनो काय विषय नाही, याचे कपडे मी काढलेले आहे आणि बघा याला माझीवाली चड्डी घालून दिलेली आहे. आणि भाऊ एकदम नाही काय, हा पण टाकला होता राव, आपल्याला टाकलं बनवावं लागेल. मस्त रे, इथं गाडी भेटली नाही का राव, बाहेरची गाडी चोरायची गरजच नाही पडली. आय थिंक नाही ही गाडी याचीवालीच होती वाटतं बरं का, म्हणून तो त्याच्या गाडीजवळ आला. एक सेकंड, आतापर्यंत आजूबाजूला पोलिसांच्या गाड्या तर होत्या नाही जास्त, ह्या गाड्या कस कुठून आल्या. ए भाऊ सरक ना भाई, पोलीसच्या गाडीचं सायरन वाजवून गाडी चालवणं भाई मजाच लई वेगळी नाही का. बघा गाडीवाले कसे बाजूला होतात बघा, समोरचे गाडीवाले एक तर ते थांबून जातात, नाही तर बाजूला होऊन जातात. बघा आता समोरच्या बाजूला भाई एक नंबर पळती यार, पोलीसची गाडी पण एकदम भारी पळती. सरकार आहे बाजूला, सरकार आहे, तुमचा बाप आला रे, सरा रे सरका. एक सेकंड, मी मार्किंग लावून घेतो रे, मी मार्किंग विसरून जातो यार इकडं. तसं मार्किंग करायची गरज तर नाही, GTA 5चा मॅप पूर्ण आपला तोंडी पाठ झालेला आहे. शाळेमध्ये कविता धडे एवढे तोंडी पाठ केले नसतील मी जेवढा GTA 5चा मॅप माझा पाठ झालेला आहे राव. चला आता काय विषय नाही भाई, पोचलो आहे आपण त्या एरियामध्ये आणि भाई एंट्रीवर कोणीच नाही आहे, कमाल आहे यार. शेट यार, गाडीची वाट लावली, मी बघितलंच नाही का. भाऊ जाऊ का, हां मानबिन काय म्हणून राहिलं तू, तसं अडवण्याची याची हिंमत तर नाही. पोलीस आहे भाऊ, पोलीस, हां विषय खोल आहे आपला काय. थांबा भाई आता समोरनं जातो, तसं अडवायला नाही पाहिजे भाई कोणी, कारण ना पोलीस बनून गेलो ना तर भाई कोणी जास्त शंका तर येणार नाही, म्हणून मी पोलीस बनलो. आणि ही आयडिया मला काय लेस्टरने दिली नाही बरं का, लेस्टरने मला जास्त काय सांगितलं नाही. लेस्टर काय बोलतो माहिती का, ज्या प्लॅनवर मी काम करतो ना भाऊ, ते प्लॅन मी एकदम जबरदस्त काम करतो म्हणजे त्याच्यावर. म्हणजे लेस्टरने स्वतःच्या मनाचा प्लॅन बनवला की भाई इथं चोरी करायची, इथं हे काम करायचं, तर भाई लेस्टर भयानक प्लॅन बनवतो. आणि हे काम मार्टिन मद्रासोनी दिलेलं आहे, म्हणून त्याच्यासाठी लेस्टर कधीच काम करणार नाही. इथं तर आहे भाई पोलिस, तसं हे तर काय आपल्याला अडवतं नाही आहे. आणि इथं भाई न्यूजवाल्याची पण गाडी आलेली आहे, फायर ब्रिगेड आहे, ॲम्ब्युलन्स. आणि ही कोणती गाडी पाठीमागं बरं ते, ए भाऊ बाजूला भाई ना, स्वॅट सोल्जर आईच्या गावात भाई, मला असं वाटतं लई मोठा कार्यकर्ता आहे बरं का. सरक ना भाऊ बाजूला, मध्येच काय थांबून जातो. स्वॅट सोल्जर आहे भाई सिक्युरिटीला. कोणतं नेते भाई, रिस्पेक्ट द्यावा लागेल का समोरच्या कार्यकर्त्याला भाई, गॅरंटीड भाई. मला गॅरंटीड वाटतं हा काही नॉर्मल व्यक्ती नसणार आहे. एक कॉलेजचं उद्घाटन आहे राव, नाही यार म्हणजे पंतप्रधान वगैरे तर नाही ना आला नाही यार, त्याची तर जास्त एकदम जास्त खूपच मोठी सिक्युरिटी राहते ही. म्हणजे हाय नॉर्मल आहे पण नॉर्मलपेक्षा म्हणजे हाय भाई भयानक आहे. हे कोणतं आहे, पे स्टेशन, हे काय मशीन लावून ठेवली इथं, कोको कोला स्प्राईट. जाऊ दे यांची आपल्याला गरज नाही आपल्या भाई. सध्या मी काय करतो, कॉलेजच्या आतमध्ये जाऊन ना थोडी सिक्युरिटी जाऊन बघतो आसपास कुठं काही कोणी आहे का इथं. नाही या वरती भाई, वरतून नजर ठेवून राहिला तो नाही का. इथं मी जास्त काही करणार नाही तसं, मला फक्त ना थोडं मॉयना करायचा ह्या एरियाचा, की सिक्युरिटी इथं किती आहे, काय आहे, कशा प्रकारची आहे. आणि तो नेता आहे कुठे यार, मला बघायचं आहे भाई तो नेता नेमकं कोण आहे काय यार. समोरच्या बाजूला न भाई, इथं समोर पण पोलीस आहे बरं का. पण भाई नॉर्मल लोक पण फिरताय रे इथं, मला काय वाटलं नॉर्मल लोकांना परमिशन आहे का नाही. हे VIP पास घेऊन तर नाही आलेले ना, कारण मला नाही वाटत भाई नॉर्मल लोकांना असंच इथं एंट्री वगैरे भेटेल. हे गॅरंटीत काहीतरी यांच्याकडं पास वगैरे असेल नाही करावं. भाई कॉलेज तर लई मोठं आहे रे, जबरदस्त आहे भाई कॉलेज, म्हणजे यार खतरनाक आहे. मेडिकल कॉलेज बरं काय आहे. आणि हे नवीन बनलं आहे वाटतं. आणि मग त्याचं उद्घाटनासाठी बघा इथं झेंडे वगैरे पण लावले. आणि पोलीस आता भाई टप्प्यावर चक्रा मारून राहिले राव. टकले बंधू भाई तो माझ्याकडे बघत होता वाटतं बरं का. ए भाऊ इथं काय करू का राहिलो तू, निघतो का नाही. पोरी होत्या म्हणून तू बादशाह समजतो का स्वतःला का रे, पोलीस आहे ना भाऊ. अरे पोलीसची इज्जत ठेवा रे. ताईट होऊन राहिले भाई ते तिघं जण माझ्यावर, द्यायला मी यांचे एक फटका लावल रे. पण सीन काय आहे, तर पोलिसांना नंतर विषय होऊन जाईल, शंका होऊन जाईल की हा नवीन पोलीसचा कार्यकर्ता कोण आहे आपल्या इथं. म्हणून मी काही जास्त करत नाही आहे, नाहीतर यांचे 2 फटके ठेवायला मी मागं पुढे बघणार नाही. मला त्या नेत्याला बघायचं यार, तो नेता आहे कोण भाई, मला त्याच्याबद्दल एकदा मला त्याची झलक बघू दे रे. तो कार्यकर्ता आहे कोण,
बघा इकडनं पण फुल सिक्युरिटी दिसते नाही का. वाव 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 वाव. ओके भाई, इथं इथं मीडियावाले भाई, प्रेस बीस. एक सेकंड, इथं इंटरव्ह्यू चालू वाटतं. गर्दी आहे ना यार इथं. कॅमेरा वगैरे भाई, न्यूजवाले पण आले. ओके, तर बघा तो कार्यकर्ता आहे तो. वेट, भाषण चालू वाटते इथं काहीतरी. इथं पण पोलीस आहे. अच्छा भाई, इथं पण न्यूजवाले आलेले. फुल भाषण बिषण भाई, गॅरंटेड. ओके, तर हा यार तो कार्यकर्ता. याचा चेहरा तर मला बघता तर येत नाही आहे, पण ठीक आहे यार. हाय भाई, असं तर वाटतं तर आहे भाई. जे पर्सनॅलिटी बघून तर भाई वाटतं भाई मोठा कार्यकर्ता गॅरंटी असलंच भाई. आमदार खासदार नाही तर एखादा मोठ्या पक्षाचा अध्यक्ष वगैरे काहीतरी असेल यार, म्हणून एवढी पॉवर तर दिसते याचीवाली. त्याची स्वतःची सिक्युरिटीसुद्धा आहे बघा, ही सूटवाले स्वतःची सिक्युरिटी, बॉडीगार्ड्स पण आहे. हाय सिक्युरिटी भाई नाही का. आणि पोलीस विलीस तर ते तर आहेच यार, ती तर वेगळी गोष्ट आहे. जाऊ दे जाऊ दे, आपल्याला याच्या मागं लागायचं नाही. आपल्याला काही पॉलिटिशियनला काय असं काही करायचं नाही आहे. आपल्याला पाहिजे त्याच्यावाली गाडी. आणि मी जातो बाहेरच्या बाजूला, आणि बाहेरच्या बाजूने जाऊनच मला आतल्या सिक्युरिटीच मला कळलेली आहे. आतमध्ये मला एवढी गरज पण नाही आहे. पहिली गोष्ट, मला बाहेरची गोष्ट गरजेची आहे. बाहेर गाडी बघावं लागेल मला, गाडी नेमकी आहे कुठं. तर इकडनं मी पटकन बाहेर निघतो. आणि इकडं मी नॉर्मल कपड्यांमध्ये आलो असतो तरी चाललं असतं रे. काही नाही भाऊ, एकदम फिरून राहिलो मी. पोलिसला वाटतं की हा काय करू राहिला, पळू राहिला. त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही का. चला काय हरकत नाही, मी इकडनं निघतो. आणि भाई इकडं पण स्वॅट सोल्जर राहू. एक सेकंड, माझी गाडी होती ना इथं लावलेली मी, पोलीसची गाडी. अबे ती पण चोरीला गेली का काय. लई चोऱ्या व्हायला लागल्या राव इकडं. एक सेकंड, यांना शंका झाली. हो शेट शेट शेट, काहीतरी विषय झाला. पळ 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 मायकल भाऊ, पळ इकडनं. तुझी कल्टी घेणं गरजेचं आहे भाऊ. इकडनं एकदम झटक्यात घे काय, कल्टी घ्यावं लागेल मला इकडनं एकदम. सीन काय झाला माहिती आहे का, तिकडं काहीतरी वेट, तिकडं गॅरंटी चोरी झाली वाटतं. म्हणून पोलिसांना शंका झाली आणि त्यांनी त्या गाडीवाल्याला मारायचा प्रयत्न करता येते. मला पण इकडनं पळावं लागेल, कारण त्यांना डाऊट होऊ शकतो. मी इकडं काय करतो, थोडंसं इकडनं राहून थोडं नजारा बघतो इकडनं काय विषय आहे. तर काहीतरी सीन झालं बरं का यार. ते पोलिस गोळ्या मारायला लागले डायरेक्ट. मी जास्त काही इकडनं रिस्क नाही घेऊ शकत यार. तिकडं समोरच्या बाजूला वरती पण गार्ड्स उभे दिसत आहे मला. थोडे स्नायपर एम करून बघतो मी, स्नायपरमध्ये जाऊन बघतो. काढ भाऊ आपली स्नायपर काढ. आणि फक्त त्यांना दिसायला नको, मी दिसलो तर भाई विषय होऊन जायचं नाही का. इथं आहे का, किती दिसत आहे इथं, दिसत आहे भाई. हां, एक दिसला मला, एक स्वॅट सोल्जर दिसला इथं वरती. अबे वरती पण आहे इथं, एक आहे इकडं, इथं पण आहे खाली. सगळीकडे फिल्डिंग सेट करून ठेवलेली ना राव. हा एक आहे वरती, तर नाही ना इकडं. नाही वरती एवढ्या वरती नसणार रे कोणी. फिल्डिंग सेट करून ठेवली राव इकडच्या लोकांनी नाही का. इथं पण आहे भाई पोलीस भाई, गॅरंटीमध्ये सीन होईल नाही का. इथं समोरच्या बाजूने मला ना गाडी फक्त भेटली ना भाई, इकडनं पळायचा रस्ता पाहिजे मला. फक्त पळायच्या रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम नको असायला इथं. ओके, तर इथं भाई इथं पण 2-3 जण आहे. इथं गाड्या वेड्या फिरू राहिले थोड्याशा. ती गाडी कुठं आहे यार, ती गाडी बघावं लागणार मला. गाडी आहे कुठं, ती एकदम स्पेशल गाडी तर भेटत नाही मला. तर भाई म्हणजे अशी सुपरकारची वेगळी गाडी रे ती, एकदम नॉर्मल नाही आहे. नॉर्मल म्हणजे ती गाडी आता नेमकी आहे कोणती ती मला पण नेमकं माहिती नाही. तो मद्रासीनी मला पण काही एवढं हिंट दिली नाही आहे. इकडं तर यार सिक्युरिटी जास्त आहे भाई. पोलिसांच्या गाड्या यार, स्वॅट सोल्जरच्या FIBच्या गाड्यासुद्धा आहे भाई इथं. ती गाडी एकदम अशी मला भेटायला पाहिजे रे इथं. एकदम आरामात तर नसणारच आहे, थोडं एकदम सिक्युरिटीमध्ये तरी लावतील ती गाडी. आणि इकडच्या बाजूला बघा ही तर यार ती सोल्जरची गाडी आहे. इकडं तर नाही यार, कारण तो जो आर्मीवाला जो व्हॅन दिसते ना मला, ही बुलेट प्रूफ व्हॅन आहे बरं का. हिच्या पाठीमागं मला गाडी दिसते आहे. वेट, ओके, तर याच्या बाजूला पण एक गाडी दिसते मला पाठीमागं. गॅरंटेड मला वाटतं की ही जी व्हॅन आहे ना, ही आर्मर व्हॅन आहे बघा. ही आर्मर्ड व्हॅन आहे, याच्या पाठीमागं दिसते मला गाडी. वेट, ही बघा बाहेर व्हाईट कलरची दिसते आहे, पण मला फिक्स नाही की तिकडचं असू शकते. पण आपण जाऊन बघू गॅरंटीत. दुसरीकडे जास्त सिक्युरिटी नाही आहे, पण तिकडं जी गाडी आहे ना तिकडं. आता मी काय करतो भाई, एकेकाला टपकायची सुरुवात करतो. काय 3, 2, 1 मस्त रे एकदम. चल तू पण मर.
ए भाई दिसलो. नाही. चल मर काय हरकत नाही. अबे याला दिसलं भाई. शेट. हा इकडनं आला. चल तू पण मर. नाही भाई. मस्त रे मस्त पट्टाचा हेडशॉट भाई. आता इकडं गंदा मॅटर झालेला. आता मी काय केलं की एकेकाला टपकायचा प्रयत्न मारायचा सुरुवात केलेली आहे. इकडं गॅरंटीड लोकांना कळलं असेलच. चल मर तू पण मर. इकडं वरच्याला पण एक टपकवतो. याच्या खाली पण एक होता ना. चल मर तू पण मर. कळालं भाई. इकडचं सोल्जर्स लोकांना कळालं गॅरंटीड. आणि हा कोणाला मारतोय भाई. त्यांना कळालं गॅरंटीड की हा हेलिकॉप्टर कुठून आले आईच्या गावात. हा इकडे एक पोलीसवाला उभा आहे. अजून कोणी आहे का समोर. चला भाई त्याला पण तो पण मला मारायला लागला. हा बघा हा पण मला मारायला लागला. पण काय हरकत नाही भाई. आपण मरणार नाही यार. आपल्याकडे आहे भाई शॉर्ट गाडी म्हणजे सॉरी आर्मर आहे भाई आपल्याकडं. आणि ही गाडी घेऊन ना मी तिकडे जातो. कारण पळून जाणं थोडंसं टाईमपास करणं होऊन जाईल नाही का. कारण वरच्या बाजूला लागलं भाई पाखरू. हे बघा इकडे झाडातलं पण मारू राहिले मला. वरच्या बाजूला पाखरू मला मारू शकतो. हेलिकॉप्टर. आणि भाई भेटली गाडी. वेट उतर. हीच आहे ती गाडी. ही कोणती आहे. टोयोटा वेलफायर गाडी. अच्छा आता ही लक्झरी गाडी चोरायची होती का मार्टिन मद्रासोला. भाई पटकन यार. ही गाडी तर एकदम जबरदस्त आहे भाई. लॉक पण नाही आहे यार. मस्त. यांना काय वाटतं लॉक लावणार नाही काय नाही. ड्रायव्हर असू शकतो याच्यामध्ये. पण ड्रायव्हर ना गॅरंटीड कुठंतरी गेला असेल मुताबेताला म्हणून गाडी लॉक करून नाही गेला. मस्त रे भाई. सिक्युरिटी बघितली का इथं माझ्या आजूबाजूला किती आहे. अबे यांना कळलं भाई. वेट मला इकडनं पळावं लागेल. हे दुसरे पोलिस पण आले. हायवेवाले पोलिस पण आले. पण ना हे स्वॅट सोल्जर गाडीमध्ये बसून याचा प्रयत्न करत होते मला मारण्याचा. आयुष्यपदले गंदी मॅटर झाला. इकडनं मला पळावं लागेल पटकन. डोंगरदऱ्यामध्ये चालवण्यासारखी गाडी नाही आहे यार ही. नाही तर आतापर्यंत मी पळवलं पण असतं. ही गाडी नाही चढणार डोंगरदऱ्यांमध्ये. ऑफ रोड गाडी थोडी ही सिटीमध्ये चालवण्याची गाडी आहे. अबे यार ट्रक आडवा करून ठेवता ते नाही का. बाजूला का रस्ता नाही का मला. ए भाऊ थोडी हळू टक्कर मार ना बाबा. यार नेत्याची गाडी रे. तरी पॉलिटिशियन भाई थोडं इज्जत ठेवा यार. हे बघा गाडीला लटकून एका बंदुकी फायरिंग करून राहिले ते. इकडनं मस्त अशी गाडी पळवतो भाई. मला पटकन इकडनं निघावं लागणार आहे. आणि एखादी टनल बघावं लागणार मला काही. कारण विषय काय ना की टनलशिवाय मी नाही वाचू शकत यार असं आहे. आणि रेल्वेचा पट्टा ना थोडासा लांबच यार. फ्रँकलिनच्या घराकडे आहे. आणि ते इथनं ना 7-8 किलोमीटर लांब आहे. तेवढं मला इकडनं पळावं लागेल भाई. काय जबरदस्त उडी मारली राव. एकच नंबर. काय मस्त एकदम मूवी टाईप सीन झालं नाही करावं. नाही भाई गाडी यार मला ठोकायची नाही आहे. शेट भाई गाडी मला यार भाई करोडोमध्ये किंमत आहे या गाडीची. आणि काही सीन सांगता नाही येत भाई. ठोका टाकी म्हणजे जास्त मोठा खर्च पण येईल. पिकअप नाही आहे यार या गाडीचं एवढं लवकर पटकन. पण एकदाची रस्त्याला लागली ना भाई एकदम जबरदस्त. सरळच निघतो मी आता. काय जास्त टाईमपास नाही करणार मी. पोलीसची गाडी हवेची बात करू राहिली. ते पोलिस त्यांची वाली गाडी एकदम रोहित शेट्टीच्या काळात मूवीसारखा स्टंट मारून राहिले राव ते. काय एकदम खतरनाक सीन झालं नाही का बाई. तो रस्ताच तसा होता वाटतं. अबे यार तुम्ही अधूनमधून नका येऊ रे. हेलिकॉप्टरमधून बघा कशी व्ह्यू येतो नाही करावं. आता पळणार बाई. गाडी मी अशी बघा कशी पळून येतो. बीचच्या साईडकडं आलो मी. पण मी काय म्हणतो मी बीचकडं का बरं आलो. भाऊ अटकू नको भाऊ प्लीज अटकू नको यार. एकदम तुला तुझ्या मालकाची शपथ यार. बरं झालं. पण एक सेकंड मला बीचकडं मी विचार केला की बीचकडं नक्की लपण्याची जागा असेल. पण भाई बीचकडं जागाच नाही आहे. बीच एकदम मोकळं आहे. खुल्यामध्ये कसं काय राहणार मी. इकडं कुठं आहे का टनल. वेट इकडं टनल. एक सेकंड इकडच्या बाजूला घुसून जातो मी. इकडं हा जो एरिया आहे ना इकडं जास्त कोणी काही पोलिस म्हणजे जास्त कोणी येत नाही. एखादा कंटेनर वगैरे असेल ना कंटेनरमध्ये कुठेतरी आपण लपून जाऊ. ओके. पण यार थोडंसं लांब तर आहे ते. तर ठीक आहे काय हरकत नाही. इकडं निघतो. अरे पण यार वेट इकडं टनल नाही ना रे. टनलचं लोकेशन मला इकडं लावावं लागेल. थोडं जास्त लांब येतं आहे. टनलचं लोकेशन लावू आपण इकडं. रेल्वेचं टनल तर नाही करता येणार. शोधता तर थोडंसं कठीण आहे. जे मेट्रो टनल आहे बघा. ट्रॅम्प जी रोडावर चालते ना मेट्रो थोडी सबवे मेट्रो. तर तिचंवालं टनल मला फ्रँकलिनच्या घराकडे भेटेल. आणि फ्रँकलिनचं घर ना इथं कुठंतरी होतं खाली. जे की सध्या मला आयडिया पण भेटत नाही यार. मॅप भाई पटकन कुठं गेली. एकदम बारीक असा रस्ता. हां भेटला बघा.
ओके, तर हा वाला रस्ता आहे, काय हरकत नाही भाऊ. थोडं इकडनं काहीतरी 7-8 किती आहे, 1-2 माईल्स दूर आहे. 1-2 माईल्स म्हणजे भाई 7-8 किलोमीटर तरी लांब आहे इकडनं. ओके, तर भाई चला. अरे यार, कुठल्याकडून घुसून येतात राव या पोलीस. पण जास्त ठोकू नका रे यार, ती गाडी भाई पूर मॅटर होऊन जाईल रे. फुटली बिटली ना तर सत्यानाश, काही कामाची राहणार नाही यार ही गाडी. एकटा ठोका टाकी होऊन नुसते काचबीचं फुल फोडून राहिले ना राव. इथल्या पोलिसांचा विषय असा आहे ना की तो किती पण गाडी गेली खड्ड्यात चालेल, पण ना तो समोरचा कार्यकर्ता मेलाच पाहिजे. गोळ्या घालून घालून नाही काही मारतील भाई. यांचा एकदम विषय खतरनाक आहे यांचावाला. तर एक सेकंड, ही वरती मेट्रोचं स्टेशन आहे. अरे 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 अरे, अबे ठोकू नका ना यार. एक तर ही गाडी ना अशी स्लिप मारून राहिली ना, एकदम गंदा विषय होऊ राहिला इथं. ओ शेट, धूर निघू राहिला गाडीमध्ये. नाही, इकडनं मी राईट मारतो पटकन. आणि अबे यार, गाडी स्टंट मारून राहिली राव. शेट, हिच्यामध्ये ना जास्त चांगली पॉवर पण नाही आहे. ए भावड्या भाऊ, अरे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपची पप्पी नको घेऊ भाऊ. पेट्रोल पंपला टच नाही व्हायचं आहे भाऊ, नाही तर आपला रामराम सत्य होऊन जाईल. माझा पण होईल, तुमचा पण होईल. तू काय एवढं दलिंदरवाणी गोळ्या मारून राहिला राव. तुझ्या बापाची गाडी का ती? सोड ना विषय. टायर पंक्चर करून दिला मम्मी. अबे यार भाई, एक टायर पंक्चर झालं त्याला काय हरकत नाही, पण अजून 2 टायर नको पंक्चर व्हायला भाई. 2 टायर झाले ना भाई पंक्चर, तर गंदा विषय होऊन जातो. विषय काय म्हणजे काय नाही, काय ते सीनच होऊन जाईल नाही का, गाडी चालणारच नाही. चालेल पण ना थोडं एकदम वाकडी तिकडे चालेल. मला काय विषय नाही, आपल्याला टनल भेटली. टनलमध्ये थोडंसं 2 मिनटं राहावं लागेल मला इकडं. हेडलाईट्स पण तुटून गेले आणि खालच्या बाजूला एक फोकस लाईट वाटतं याचा मला. ओके, चला तर काय विषय नाही यार, बरं झालं आपल्याला टनल भेटली. टनलमध्ये जास्त येत नाही रे ते कोणी. इकडच्या बाजूला थोडा अजून मध्ये घुसतो. पुढच्या बाजूने निघण्याचा थोडंसं रस्ता वगैरे तर भेटेल मला, गॅरंटी आहे असं वाटतंय. काही सांगता नाही येत भाई. हे पॉलिटिशियनची गाडी चोरली आपण, नॉर्मल व्यक्ती नाही वाटतंय. फुल स्वॅट सोल्जर, फुल FIB वगैरे भाई, फुल मागं लागलेली राहू माझ्या. बरं झालं त्यांचं. आय थिंक माझा चेहरा तर नाही दिसला ना भाई त्यांना. चेहरा दिसला असेल यार, कारण तिकडं ना कॅमेरे पण होते. काय भरोसा माझा चेहरा दिसला असेल त्यांना. तर काय हरकत नाही, मी माझी गाडी काय करतो 2 मिनटं इथं थांबवतो, पार्किंग वगैरे करून घेतो. बाई बघा यार, यांनी टायर पंक्चर करून दिलं. गाडी चालण्याच्या लायकीवर नाही यार. सुटा रे बाबा, निघा ना पटकन. फायनली मित्रांनो, शेवटी आपली गाडी चोरली आपण. जी कोणत्या तरी पॉलिटिशियनची आपण ही वेल फायर